नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रो, सध्या 8 दिवस सरासरी पाहिला तर 8 दिवस एकदम उष्णतेची लाट आहे. टेम्परेचर जवळपास 45° ते 44° असे जाणार आहे. विदर्भ साईडला 44 ते 45° असे टेम्परेचर राहणार आहे. आणि मराठवाड्यामध्ये देखील टेम्परेचर पाहिला असता जवळपास 42 ते 43° असे टेम्परेचर राहणार आहे. तसेच शेतकरी मित्र, सोलापूर साईडला देखील 42 ते 43 असे टेम्परेचर राहणार आहे. त्यामुळे थोडी आपण काळजी घ्या. सध्या एकदम टेम्परेचर फार जास्त आहे आणि काही जिल्ह्यात, ठराविक जिल्ह्यातच पावसाचा अंदाज आहे. परंतु तरी सध्या तरी शेतकरी मित्र, हे टेम्परेचर 26, 27, 28, 29, 30 एप्रिल या दरम्यान टेम्परेचर हे जास्त राहणार आहे. मराठवाड्यामध्ये 42 ते 43° असे टेम्परेचर राहणार आहे. तसेच सोलापूर साईडला पाहिला असता 43° ते 44°च्या आसपास टेम्परेचर राहणार आहे. आणि विदर्भ साईडला जळगाव, अचलपूर, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये टेम्परेचरचे प्रमाण हे जास्त राहणार आहे. जवळजवळ 44° ते 45°च्या आसपास टेम्परेचर राहणार आहे. तरी आपण स्वतःची सुरक्षिताची काळजी घ्या. आणि काही जिल्ह्यामध्ये, ठराविक जिल्ह्यात, काही जिल्ह्यामध्ये पावसाची देखील शक्यता आहे. सध्या तरी शेतकरी मित्र, हे टेम्परेचर जवळजवळ 1 मे ते 2 मे पर्यंत टेम्परेचर प्रमाण हे जास्तच राहणार आहे. परंतु मे महिन्यात टेम्परेचरचे प्रमाण हे थोडे कमी होत आहे. 1 ते 2°C कमी होत आहे. त्यामुळे थोडी मे महिन्यामध्ये टेम्परेचरची राहत मिळण्याची शक्यता आहे. तरी पण हे टेम्परेचर 40°च्या पुढेच राहणार आहे. 40 ते 42° हे टेम्परेचर विदर्भ साईडला राहणार आहे. आणि मराठवाड्यामध्ये 37 ते 39 असे टेम्परेचर राहणार आहे. आणि तसेच नांदेड, लातूर या भागामध्ये देखील टेम्परेचर हे 40 ते 42° असे राहणार आहे. काही जिल्ह्यामध्ये, मोजक्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, 26 तारखेला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये थोडीफार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यामध्येच पाऊस पडणार आहे. मोजक्या जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे. परंतु विदर्भ साईडला एकदम 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 जास्त टेम्परेचर असे विदर्भ साईडला आज 26 तारखेला राहण्याची शक्यता आहे. 26-27ला जवळजवळ टेम्परेचर शेतकरी मित्र, बऱ्याच देशामध्ये, बऱ्याच भागामध्ये टेम्परेचर प्रमाण जास्त राहणार आहे. आणि काही जिल्ह्यामध्ये पावसाची देखील शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र, 26 तारखेला काही जिल्ह्यातच पावसाची शक्यता आहे. ठराविक भागामध्ये पाहिला तर मराठवाडा आणि नाशिक, जळगाव या भागामध्येच फक्त पावसाची शक्यता आहे. आणि मराठवाड्यामध्ये देखील सोलापूर साईडलाच जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतर जिल्ह्यामध्ये वातावरण हे एकदम खूप जास्त राहणार आहे, टेम्परेचर जास्त राहणार आहे. तरी आपण थोडी, शेतकरी मित्र, काळजी घ्या. आणि परत पाहिला असता जवळजवळ हे 2 मे पर्यंत वातावरण हे टेम्परेचर जास्त राहणार आहे. परंतु परत महाराष्ट्रामध्ये सध्या तरी 2 मे पर्यंत IMD मॉडेलने कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज हे दाखवलेला नाही. परंतु टेम्परेचर हे जास्त राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, अशी दररोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.